हॅलो एव्हरीवन, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे दाल खिचडीची रेसिपी। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, तेवढीच ती खायला टेस्टी आणि पचायला हलकी अशी रेसिपी आहे। तुम्ही तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी मी 1 वाटी मूग डाळ घेतली आणि 1.5 वाटी मी बासमती राईस घेतलेला आहे। दोघांना मी वेगवेगळ्या पात्रामध्ये घेऊन वेगवेगळे धुवून घेणार आहे। त्याचप्रमाणे मी त्याला वेगवेगळ्या भांड्यामध्ये शिजवून पण घेणार आहे। डाळीला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि कुकरला 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत डाळ छान शिजवून घेणार आहे। त्याचप्रमाणे मी तांदूळ पण पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि एका पॅनमध्ये पाणी घेऊन त्याला वेगळे शिजवणार आहे। यामुळे काय होईल की तांदूळाचा दाणा मोडणार नाही आणि आपल्याला पाहिजे तसं आपण तांदूळ शिजवून घेऊ शकतो। बघा, मी एका पॅनमध्ये पाणी घेतले, त्यामध्ये मी मीठ, तेल आणि 1 लवंग आणि 1 विलायची टाकले आणि तांदूळ मस्त शिजवून घेणार आहे। बघा, अगदी साधी सोपी रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आता तांदूळ आणि डाळ होईपर्यंत आपण व्हेजिटेबल्स कापून घेऊ। त्यासाठी मी 2 कांदे, हिरवी मिरची, टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर आणि कढीपत्ता कापून ठेवले व्यवस्थित। बघा, आपला राईस झालेला आहे। आता मी त्याला एका चाळणीमध्ये काढून घेतले आणि डाळ पण झालेली आहे। डाळीला मी रवीने फेटून घेणार आहे। मग नंतर मी एक मोठे पॅन घेतले, त्यामध्ये मी तेल टाकले आणि त्यामध्येच मी जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि लांब पातळ कट केलेला कांदा, हिरवी मिरची मस्तपैकी शिजवून घेणार आहे। आता बघा, तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागते। कांदा झाल्यानंतर मी त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकली आणि त्याला पण मी व्यवस्थित शिजवून घेणार आहे। बघा, आणि त्यामध्ये मी आता मसाले टाकणार आहे। हळद, तिखट, धनापूड आणि थोडासा मी गरम मसाला टाकणार आहे। त्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि मसाला शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकणार आहे। बघा, आणि त्यामध्ये मी आता टोमॅटो टाकला। आता मी त्याला व्यवस्थित शिजवून घेणार आहे। टोमॅटो नरम झाल्यानंतर मी त्यामध्ये आपण जे डाळ तयार केली होती मी ती टाकणार आहे। याच पद्धतीने आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे। बघा, छान अशी ग्रेव्ही तयार झाली आहे। त्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकणार आहे। नंतर मी त्यामध्ये चिंचेचं पाणी आणि सांबार मसाला टाकलेला आहे। त्याला मस्तपैकी होऊ दिलं आणि त्यामध्ये मग आपला असं मोकळा भात टाकणार आहे। बघा, जे आपण बासमती तांदूळ तयार करून घेतला होता मी ते टाकणार आहे। बघा, आणि त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकणार आहे आणि छानपैकी आपली खिचडी शिजवून घेणार आहे। शिजल्यानंतर मी त्यामध्ये कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकणार आहे। बघा, आणि त्यामध्ये मी आपल्या आवडीप्रमाणे तडका मारलेला आहे। तेलाचा किंवा तुपाचा तडका मारावा। अगदी टेस्टी रेसिपी आहे। मस्त गरम गरम दाल खिचडी आपल्या परिवाराबरोबर बसून मस्त खावी। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।